असं म्हणतो. किडनी खराब होण्याची जे पद्धती आहेत तर त्याच्यामध्ये दोन प्रामुख्याने पद्धती असतात. एक असतं ॲक्यूट रिनल फेल्युअर आणि दुसरं असतं क्रॉनिक रिनल फेल्युअर. ॲक्यूट रिनल फेल्युअर म्हणजे काय की अचानकपणे किडनीनं काम करणं बंद करणं, त्याला आपण ॲक्यूट रिनल फेल्युअर असं म्हणतो. आणि क्रॉनिक रिनल फेल्युअर म्हणजे काय तर ज्यामध्ये किडनी तिचं काम थोडं करून कमी करते, त्याला आपण क्रॉनिक रिनल फेल्युअर असं म्हणतो. मग हे ॲक्यूट रिनल फेल्युअर आणि क्रॉनिक रिनल फेल्युअर दोन्हीमध्ये पॅथॉलॉजी सेम आहे. फक्त ऑनसेट जो आहे म्हणजे जे किडनी खराब होण्याची जी प्रक्रिया आहे ती एकदम जलद गतीने असेल तर त्याला ॲक्यूट, आणि स्लो किंवा दमाने जर होत असेल तर त्याला आपण क्रॉनिक असं म्हणतो. मग किडनी खराब नेमकं होते म्हणजे नेमकं काय होतं तर ह्या किडनीमध्ये नेफ्रॉन नावाचे एक सेल असते, ज्याला आपण किडनीचा स्ट्रक्चर आणि फंक्शनल युनिट म्हणतो. हे जे नेफ्रॉन आहे तर हे नेफ्रॉन असं ट्यूब लाईक स्ट्रक्चर असतं आणि त्याच्यावरी एक नरसळ्यासारखं त्याला आपण बमन्स कॅप्सूल असं म्हणतो. तर ह्या बमन्स कॅप्सूलमधून ब्लड पास होत असतं आणि एका बाजूने ब्लड येतं, दुसऱ्या बाजूने ब्लड निघून जातं. आणि ह्या बमन्स कॅप्सूलमध्ये हे ब्लड जिथं आहे तर तिथं फिल्टर असतं. त्या फिल्टरमधून रक्तामधलं जे काही वेस्ट आहे तर त्याचं युरिन तयार होतं आणि हे युरिन वाटून ते वेस्ट बाहेर टाकलं जातं. हे नॉर्मल काम किडनीचं असतं. परंतु ह्या बमन्स कॅप्सूलमध्ये किंवा ह्या ट्यूबमध्ये हे जर काही खराबी डेव्हलप झाली तर किडनी प्रॉपर लघवी जे तयार करायची ते तयार करू शकत नाही, किंवा लघवी वाटून जे काही वेस्ट प्रोडक्ट बाहेर टाकायचे ते टाकू शकत नाही, तर त्यालाच आपण रिनल फेल्युअर असं म्हणतो. मग हे असं का होतं बाबा किडनीमध्ये? मग याचं कारण असं असतं की किडनीमध्ये कुठलाही एखादा अँटीजन, ज्याला म्हणतो की इन्फेक्शन असेल किंवा अँटीजन असेल, अँटीजन इन द फॉर्म ऑफ तुमच्या मेडिसिन असू शकतं, म्हणजे तुमच्या काही जे गोळ्या खाता आपण एक म्हणजे एखादी गोळी खाल्ली की किडनी खराब होते. मग इन द फॉर्म ऑफ एखादा मायक्रो ऑर्गॅनिझम असू शकतो, की म्हणजे एखादा बॅक्टेरिया असेल, एखादा पॅरासाईट असेल, तर याच्यामुळे ते खराब होऊ शकतात. मग नेमकं होतं काय? मग प्रत्येक वेळेस आता एखाद्याला इन्फेक्शन झालं किडनीला तर आपण त्याला लगेच त्याची किडनी खराब झाली असं होत नाही. किडनीमध्ये जर इन्फेक्शन झालं तर त्याला आपण नेफ्रायटिस असं म्हणतो, किंवा त्या जे ट्यूब आहे तर त्याला इन्फ्लामेशन होते. हे ॲक्यूट कंडिशनमध्ये झालं तर ते अँटीबायोटिक दिले की ते नीट होऊन जातं. पण किडनी खराब होते ते काम केव्हा सोडते तर त्याच्यासाठी आपल्याला हायपर सेन्सिटिव्हिटी जो आहे, किंवा आपण ज्याला आपण म्हणतो की शरीर एखाद्या गोष्टीला कसं रिॲक्ट करतं. मग प्रत्येक वेळेस कसं असतं की एखाद्याला जर समजा काँग्रेस गवताची अलर्जी असेल आणि तो त्या गवताच्या जवळ गेला की त्याला अचानकपणे अंग खाजायला लागतं, दम लागायला लागतो. तर ही जी आहे ही आपण ज्याला हायपर सेन्सिटिव्हिटी टाईप 1 असं म्हणतो. तसंच हायपर सेन्सिटिव्हिटी टाईप 2 असते. जसं की एखाद्याला सर्दी पडसं झालं की त्याचं सर्दी पडसं आपल्याला येतं, मग त्याच्यामध्ये आपल्याला ताप येते, ठीक आहे, अंग दुखतं. हे टाईप 2 ची हायपर सेन्सिटिव्हिटी झाली. आणि किडनी फेल्युअरमध्ये टाईप 3 ची हायपर सेन्सिटिव्हिटी होत असते. मग टाईप 3 ची म्हणजे काय होतं, याच्यामध्ये जे काही इन्फेक्शन आहे किंवा जो काही अँटीजन त्या किडनीमध्ये किंवा त्या नेफ्रॉनमध्ये आला आहे, तो नेफ्रॉनला आघात करतोय. तो अँटीजन किंवा कुठलंही एखादं मेडिसिन असेल किंवा अँटीजन असेल तर त्या नेफ्रॉनला तो एवढा आघात करतो की त्याच्या अगेन्स्ट बॉडी लढण्यासाठी अँटीबॉडी तयार करत असते. प्रत्येक गोष्टीमध्ये या मागच्या दोन ज्या सांगितलं त्याच्यामध्ये अँटीबॉडी तयार करते आणि त्याला रिकवर करते. परंतु हा अँटीजन एवढा स्ट्रॉंग असतो किंवा हे जे मेडिसिन तुम्ही घेत असता ते एवढं स्ट्रॉंग असतं की बॉडी त्याला रिॲक्ट करू शकत नाही. कारण ती बॉडीची अँटीबॉडीज त्याच्यासाठी वीक पडतात. म्हणजे एखादा शत्रू आहे खूप जास्त सैन्याने किंवा डेंजर म्हणजे जास्त सैन्याने आलाय तर त्याला आपण प्रतिकार करूच शकत नाही. ज्यावेळेस असं बॉडीला वाटतं, म्हणजे शरीरातल्या जे नेफ्रॉन आहेत तिथं अँटीबॉडीला ते वाटतं, त्यावेळेस ते अँटीबॉडी त्यांच्यासोबत टायअप करून घेतात. म्हणजे की त्यांचं एक अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स तयार होतो आणि हा अँटीजन अँटीबॉडी कॉम्प्लेक्स ह्या नेफ्रॉनला परत ते दोघं मिळूनही ते नेफ्रॉन खराब करतात आणि या पद्धतीने किडनी खराब होत असते. मग हे जे किडनी खराब होते मग ह्याच्यामुळं काय होतं की मग लघवी प्रॉपर होणार नाही, ठीक आहे. पेशंटला मग अंगावर सूज येईल, चेहऱ्यावर सकाळ सूज येईल, ठीक आहे. तर या पद्धतीने लोकांची किडनी खराब होते. असे जर एखाद्याची किडनी खराब होत असेल तर ह्याला जर आपण प्रायमरी स्टेजमध्ये जर ओळखलं किंवा क्रॉनिक रिनल फेल्युअरमध्ये सुरुवातीच्या स्टेजमध्ये आपण जर ओळखलं तर आपण बाकीचे जे नेफ्रॉन आहेत जे खराब होणार आहेत तर त्याला चांगल्या पद्धतीनं होमिओपॅथिक औषधाच्या साहाय्यानं आपण ट्रीट करू शकतो. ह्यासाठी होमिओपॅथीमध्ये खूप चांगली औषधं आहेत की जे औषधं घेतल्यानंतर तुम्हाला किडनीच्या फेल्युअरमध्ये किंवा रिनल फेल्युअरमध्ये ज्या लोकांचं क्रिएटिन वाढलं आहे त्या अशा लोकांमध्ये क्रिएटिन लेवलही कमी होते आणि किडनीचं जे काही खराब झालेली किडनी आहे तर त्याला तर आपण नीट नाही करू शकत, पण जे खराब होणार नाही, पुढचे जे काही आणखी खराबी होणार आहे तर ती खराबी आपण प्रिव्हेंट करू शकतो आणि त्यांचं जे काही क्रिएटिन आहे तर ते आपण कमी करू शकतो. एवढं होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण रिनल फेल्युअरच्या केसला किंवा पेशंटला चांगल्या पद्धतीने आपण रिलीफ देऊ शकतो. धन्यवाद.